मैत्रिणींनो, मी ज्योती. स्वदेश किचन डायरी या आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हराभरा कबाब. तर त्याचं मी तुम्हाला आता साहित्य दाखवते. चला, आता हराभरा कबाबसाठी लागणारं साहित्य: मटार, पालक, कोथिंबीर, बटाटे बाइंडिंगसाठी, आलं लसूण पेस्ट, मीठ, कांदा, मिरची हे फोडणीला, आणि डेकोरेशनसाठी थोडे काजू घेतलेत फोडणीला, आणि जिरं पण टाकणार आहे. आणि हे एवढे मसाले लागणार आहे. तर लाल मसाला, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि आमचूर पावडर, आणि अजून बाइंडिंगसाठी बटाटा आणि बेसन एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. आणि शालो फ्राय करण्यासाठी तेल लागणार. आता आपण ना फोडणी करूया. त्या फोडणीमध्ये तेल लागेल. थोडंसं तेल, आणि हा तेल टाकलं की त्याच्यामध्ये हे जिरं टाकायचं. आता आपलं जिरं चांगलं शेकलं. आता हा कांदा घालायचा. कांदा पण चांगला शेकून घ्यायचा. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. आणि कांद्यामध्ये फोडणीमध्ये जास्त तेल नाही घालायचं. जेवढं कांदा भिजेल ना तेवढंच तेल टाकायचं. आता हा आलं लसूण चांगलं शेकवून घेतलं की नाही की ह्याच्यामध्ये मटार टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये बॉईल मटार टाकूया. आणि ह्या मटार मध्ये तसंच पालक चिरून घेतला मी. हा पालक टाकूया. आता हे सर्व थंड झालं ना, पालक मटार वगैरे, की आपण मिक्सरला लावूया. आता आपलं हे पालक आणि मटार थंड झाले. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. आता हे आपलं मिक्सर लावून झालंय. आता इतर साहित्य आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करूया. ह्या मिश्रणामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आणि 2 छोटे छोटे बटाटे घेतले, ते किसून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. 1 टेबलस्पून मीठ घेतलंय. आणि ही मसाले: 1 गरम मसाला, धना जिरा पावडर, थोडंसं लाल मसाला, आमचूर पावडर आणि हळद, हे सर्व घालायचं. हे सर्व घालून एकजीव करून घ्यायचं. आता आपण बाइंडिंग साठी बेसन घालूया. पण बेसन आहे ना भाजून घ्यायचा. आपण हे बेसन घातलंय घट्टपणा येण्यासाठी. कबाब चांगले गोल यायला पाहिजेत ना, जे बाइंडिंग साठी बेसन घातलंय. आणि हा बेसन आहे ना भाजून घ्यायचा. माझ्याकडे भाजलेलंच आहे, पण तुम्ही टाकताना भाजून घ्या. आता हा आपला मिश्रण व्यवस्थित तयार झालंय. आपण आता ह्याला थोडं तेल लावून घेऊया.
वड्या करून घेऊया। चला आता आपण कबाब बनवायला घेऊया। त्याआधी पण हाताला तेल लावायचं आणि किती अंदाजे पाहिजे त्या साईजने घ्यायचं। तेल लावून घेतलं, असं असं करायचं गोल आणि एक त्याला असं काजू लावायचं। झाला एक कबाब तयार। आता मी सर्व असे कबाब करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। सर्व करून झाला, आता कबाब आपण तळून घेऊया आणि टाकायच्या वेळेला पुन्हा त्याचा आकार आकडा तिकडा होतो तो सरळ करायचा। आणि हे रवा आणि तांदळाचं पीठ असं घेतलंय मी, त्याच्यात घोळवायचं आणि असं सोडायचं। आता मी हे एक एक करून सगळे शॅलो फ्राय करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। आता मीडियम गॅसवर हे शॅलो फ्राय करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते मी फ्राय कसे होतात ते। आता आपण बघूया खालची साईड शेकली काय। ठीक आहे, एवढी शेकली, मग अरतून परतून ते शेकवून घेऊया आपण। आता आपली एक साईड शेकवून झाली, आता दुसरी साईड आपण शेकवूया। आपला हराभरा कबाब तयार आहे आणि मी चटणी पण केली सोबत। मी चटणी कशी केली की आलं लसूण मिरची कोथिंबीर खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट, जिरं थोडं मीठ असं हे सर्व साहित्य टाकून चटणी तयार केली आणि आपला कबाब तयार आहे। ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।